काहीच माझं आहे ना, आता तुम्हाला सांगतो मी. आत्ता 2 दिवसापूर्वी वजन केलं, तुम्ही बॉबीन त्यांच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. 82 किलो झालं, 82 किलो, अक्षरशः 82 किलो. आणि हे सगळं श्रेय जातं माझ्या बायकोला. कारण आहे ना, ती मला खूप चमचमीत खाऊ घालते, खूप चमचमीत. काय इतका कर्कश आवाज काढतो ना, ह्याला ओरडतो कर्कश की माझा ना कांठाळ्या बसतात मला. कर्कश डायरेक्ट. किती सुंदर आवाज आहे. गाय रे कोको, किती कोयल सारखा गातो. तर सांगत होतो मी असं की मी आता उद्यापासून डाएट चालू करणार आहे. माझं परत मला वजन 70 kg करायचं आहे आणि माझा टोटल प्रवास हा 90 दिवसांचा असणार आहे. पण आजपासून का नाही, उद्यापासूनच का? 1 जानेवारीला ना जे पण रिझोल्युशन आपण घेतो ना, ते सगळे फ्लॉप जातात. म्हणून मी आतापासूनच करतोय. सो मग मी असा विचार केला की उद्यापासूनच का, तर आज माझी बायको स्पेशल बनवणार आहे चिकन मोमोज. आता आम्ही कलर सिटीत आहे मम्मींच्या घरी. आता आम्ही चाललो घरी आणि ती बनवणार आहे चिकन मोमोज. ऐकूनच भारी वाटतं. मला मोमोज पर्सनली नाही आवडत, पण मला आवडतात ते म्हणजे चिकन. आणि ती काहीतरी वेगळं करणार आहे आणि ते पण घरचे मोमोज पहिल्यांदा मी खाणार आहे. मी आहे ना 2 समजदार लोकांमध्ये आलेलो आहे. त्या समजदार लोकांचं तुम्हाला इंट्रोडक्शन करून देतो. एक आहे मिस्टर किट्टू आणि एक आहे मिस्टर कोको. एका बॉलवरून भांडणं चालू आहे. काय झालं कोको? धरून तर बरं का, उडेल डायरेक्ट बाई. पकड 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 त्याला, पकड. किट्टू दादा बॉल देत नाही म्हणून तो याला लढतोय, मला येऊन सांगतोय कुठे लपला कुठे लपला कुठे लपला. दे बॉल, दे बॉल, दे. घाबरतोय मिक्सरला. कुठे गेला किट्टू? कुठे गेला? परत मिक्सरला घाबरून ताबला. ढोकळ्याची रेसिपी खूप जास्त मस्त फेमस म्हणजे झाली थोडीफार. तर खूप जणांना माझं ढोकळा बनवण्याची रेसिपी खूप आवडली आणि जे हॉस्टेलला राहतात वगैरे त्यांच्यासाठी हे स्पेशल मी दाखवते की तुम्ही हॉस्टेलला सुद्धा यूज करू शकता आणि यामध्ये काय काय बनवू शकता ते सुद्धा मी सगळं तुम्हाला सांगते. हॉस्टेलला एक फ्रेंड राहते, तिने मला DM केलं की ढोकळा खूप छान झाला होता आणि मी नक्की हे घेईल आणि यामध्ये वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करेल. तू एकदा मला दाखव यामध्ये अजून काय काय बनतं. तर ऑलरेडी प्रीतमचं माझं चॅलेंज तर झालेलंच आहे की 10 रेसिपी मला बनवून दाखवायच्या आहेत. आतापर्यंत म्हणजे 4 रेसिपी झाल्यात. आता ही आहे प्रीतमची आज फरमाईश आहे चिकन मोमोज. खूप हार्ड आहे बट याच्यासाठी इझी आहे. तर मी आज पटापट चिकन मोमोज बनवणार आहे. त्यासाठी बघू शकता मी काय काय साहित्य घेतलंय. अद्रक लसूणची पेस्ट, मिरची, लिंबू, चिकन. याला मी चिकनचा थोडा खिमा बनवणार आहे. कांदा बारीक कापलेला आणि इथे थोडासा मैदा. सगळ्यात पहिले मी पीठ मळून घेते, कारण की पीठ मळून थोडं आपण मुरायला ठेवू आणि त्यानंतर हे सगळं काही मॅरिनेट करूयात. पीठामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे. इथे मी बोनलेस चिकन घेतलंय, ते मिक्सरमधून बारीक केलंय. त्यानंतर मी यामध्ये टाकणार आहे कांदा बारीक कापलेला, अद्रक लसूणची पेस्ट, लिंबू थोडासा आणि बारीक कापलेली मिरची, 1 चमचा सोया सॉस, टेस्टनुसार मीठ. आता हे सगळे मिश्रण मी एकत्र करून घेते आणि थोड्या वेळ याला आपण मुरू देऊ.
याच्यामध्ये मी ब्लॅक पेपर पण टाकणार आहे, ब्लॅक पेपर पावडर. ब्लॅक पेपर पावडर, बटर. यामध्ये सगळं सामान टाकून, मिश्रण टाकून मी एकत्र केले. बटर सुद्धा टाकले मी, मीठ, काळी मिरपूड सगळं टाकलेलं आहे, मिक्स केलंय. आणि पीठ आपलं चांगलं मुरलंय. तर आता मी हे लाटून घेते आणि पुढचे स्टेप तुम्ही बघा मी काय करते ते. फर्स्ट टाइम बनवते मी मोमोज घरी. आता मी यामध्ये सगळं ते मिश्रण टाकलंय आणि आता हे बांधून घेते मी. परफेक्ट नाही जमणार आहे, बट मी करायचा प्रयत्न करते. थोडं टाईट कर ना ते, नाही तर हे नको नाही आहे. बरोबर होईल. बघ बरं का, चॅलेंज हारायला नकोय तू आज. नाही हो, टेस्टची मतलब आहे तुम्हाला. नाही पण ते परफेक्ट झाले पण नाही तर मध्येच फुटून जातील. नाही नाही. व्हेरी गुड. काय बनवलंय? जर हे प्रॉपर झालं ना, तुला डायरेक्ट मी एक रेस्टॉरंट टाकून देईल. मग काय मोमोज, बनवलंय? मोमोज स्पेशल. काहीतरी वेगळंच शेप झालाय याचा, बट ठीक आहे, मोमोज सारखं दिसतं थोडंफार. चला हळूहळू आपण सगळे करून घेऊ, मग बघा. यामध्ये मी पाणी टाकलंय. हे बनेपर्यंत आपण बॉईलला पाणी ठेवूया गरम होण्यासाठी. बघू शकता. हा चालू आहे माझा तिसरा मोमोज. मोमोज रेडी करून घेऊया. इतक्या वेळ कोको झोपलेला होता, तोपर्यंत आवाज नव्हता. आता कोको उठलाय तर कोको असा मध्ये मध्ये बॅकग्राऊंड देतोय. पाणी उकळलं वाटतं. हो बापरे, लयच भारी उकळलं का पाणी. मोमोज आपले तयार झालेत. आता हे आपण बॉईलला ठेवू, तोपर्यंत मी बाकीचे बनवून घेते. पाणी पण छान उकळलं गेलं. आणि जरी व्हेज मोमोज बनवताय तुम्ही तर 10 ते 15 मिनिटं बस. चांगलं कुक झालं तर आपल्याला पण पोटाला आराम असतो, पचायला इझी, पचायला पण इझी होतं. इथे मी व्हेज मायोनीज आणि शेजवान चटणी घेतली आहे. आता बघू आपले मोमोज कसे झालेत ते. 20 मिनिटं होऊन गेलेत, बघू शकता. परफेक्ट झालं, परफेक्ट झालं. आता टेस्ट केल्यावर समजेल ते. शेप काय परफेक्ट जमला नाही, पण लाईफ मध्ये फर्स्ट टाइम बनवला त्याच्यामुळे असा शेप दिसतोय. पण टेस्ट करूया कसे झालेत ते. राहिलेले मोमोज मी बॉईल करायला ठेवून दिले. बाहेर स्टॉलवर मिळतात ना त्याच्यापेक्षा पण जास्त टेस्टी. व्हेरी गुड. तू खाऊन बघा. मला तुला बघूनच तोंडाला पाणी सुटलं. लवकर कधी खाईल असं झालंय. मला असं झालंय हे तर लवकर संपून जातील, पण हे कधी बनतील, म्हणजे मला 20 मिनिटं वेट करायचं आहे. तुझं पाहून मला असं तोंडाला झालं तर कधी खाईल कधी नाही. गरम आहे. हळू 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 हळू. जबरदस्त. मस्त ना. सिरियसली तुला मोमोज बनवता येतात? फर्स्ट टाइम बनवलंय. जिंदगीत वाटलं नाही मला. तुम्हाला मला मला विश्वासच नाही तुझ्यावर डायरेक्ट. हा व्हिडिओ प्रूफ आहे म्हणून मी समजतोय की तू बनवलंय. नाही तर मी असं बाहेरून आलो असून तू बोलली असते ना मी बनवलंय, मी विश्वासच ठेवला नसता. अहो बाहेरपेक्षा भारी झालंय टेस्टी. खरी मेहनत याची पण आहे. आगारोजा इलेक्ट्रिक किटलची. जाम टेस्टी बनवलं प्रिया, जाम टेस्टी. वा. मायोनीज पण आहे बघा, मायोनीज घ्या ना. मस्त. मस्त
व्हेज सूप बनवणार आहे. सो त्यासाठी मी पहिले पाणी टाकून घेते. यामध्ये विविध प्रकारचे सूप बनवू शकता, जसं मंचाव सूप, टॅमॅटो सूप, व्हेजीस सूप किंवा मग कॉर्न सूप, असे वेगवेगळे बनवू शकता. आज मी व्हेजिटेबल सूप बनवणार आहे. इन्स्टंट सूप मेकर पण येतं की जे आपण इन्स्टंट बनवू शकतो. व्हेजीस सगळे कट करून वगैरे पण आपण सूप बनवू शकतो. जर तुमचा ऑप्शन आहे, तुम्हाला जे हवंय ते बनवू शकता तुम्ही. सो चला आता आपण व्हेज सूप बनवूया. वा वा वा, काय मस्त वास येतोय प्रिया. छान छान मस्त झालं पण आपलं रेडी. वा वा वा, असं प्लेनच सूप मला आवडतं. मला पण म्हणून म्हणजे ना, याने घसा पण शेकून निघतो आणि टेस्ट पण भारी येते. क्लीन करणं पण खूप इझी आहे. डिश वॉशरने मस्त क्लीन करून घ्यायचं. बाहेर पाणी आपल्या ह्या साईडला नाही लागलं पाहिजे, कारण की आपला तो इलेक्ट्रिक सप्लाय तिकडे, म्हणून मस्त क्लीन होतो. खूप इझी आहे आणि झटपट निघून पण जातं, काही चिटकलेलं पण नाही राहत. गरमागरम सूप रेडी. मस्त घसा पण शेकून निघतो आणि कधी खावं असं वाटलं, पिवं असं वाटलं तर पिऊ पण शकतो. मस्त. तुम्ही पण एकदा तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा.